तर आजचा जो टॉपिक आला आहे, तर त्यासाठी निवडलेलं वचन आपण प्रथम वाचूया आणि वचनाकडे जाण्या अगोदर 2 शब्दाची प्रार्थना करूया. हे आमच्या महान स्वर्गातील परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद आणि गौरव स्तुती सदैव असो. देवा, तू किती चांगला, तू किती प्रेमळ आणि दयाळू कृपाळू देवा आहे की देवा, आम्ही सर्वजण झोपीत गेलो असताना तू आम्हाला पुन्हा एकदा उठवलंस आणि आजचा दिवस दाखवला याबद्दल देवाप्पा. यावेळेला आम्ही तुझ्या वचनावर मनन करत असताना आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर. विशेष करून देवा, मी स्वतःला तुझ्या हातात सादर करते, कारण परमेश्वरा, अचानक तुझ्या वचनातून बोलण्यासाठी माझ्या मुखात तुझे शब्द घाल आणि तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला चालव आणि ऐकणाऱ्यांचे अंतकरण तू घड. ही प्रार्थना तुझ्या चरणी करत प्रार्थने सूचनावर मागते, आमेन. तर योहान कृष वर्तमान याचा पहिला अध्याय. माझा आवाज येतोय ना? योहान येतोय कृष येतोय. वर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातले काही वचन आपण वाचणार आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देहासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आणि त्यानंतर 14वं वचन एक आहे की शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एका गौरव असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. देवभाव वाचले वचन समजण्यास आपल्याला सहाय्य कर. एक थोडस गोष्ट सांगते मी. एक राजा असतो आणि त्याला मुलगा असतो आणि त्याच्या मुलावर त्याचं खूप प्रेम असतं. मुलगा ज्या प्रकारे पण वागायचा किंवा राहायचा, तर ते वडिलांना ते मुलाकडे बघून आनंद व्हायचा आणि तो अजूनच खुश व्हायचा. पण मुलगा खुश नसायचा आणि कारण तो खुश याच्यासाठी नसायचा की त्याचे जे फ्रेंड्स असायचे, त्याचे जे काही सोबतचे असायचे, तर त्यांच्याकडे बघून तो मुलगा म्हणजे प्रिन्स, राजाचा मुलगा, तो खुश नसायचा. आणि मुलगा मोठा मोठा होत चालल्यानंतर मग राजा डिसाईड करतो की त्याला सगळ्या गोष्टी देऊया आपण, जेणेकरून तो खुश होईल, आनंदित राहील. आणि मग राजा पहिलं म्हणतो की मी त्याला एज्युकेशन देईल. मग चांगलं तो टीचर बोलवतो, चांगलं ट्युटर बोलवतो आणि तो टीचर त्याला मस्त शिकवत असतो, खेळत वगैरे. पण तो मुलग्याचं काही लक्ष नाही लागत आणि तो नाराजच दिसतो त्या राजाला. मग त्यानंतर त्याच्या वडिलांसोबत तो बोलतो आणि तो म्हणतो की टीचर चांगले आहेत, पण मला काय आवडत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे. मग त्यानंतर त्या राजाला असं वाटतं की आता माझ्यानंतर हा राजा होणार, म्हणून मी याला चांगलं युद्धकला शिकवायला जे शिक्षक असतात, तर युद्धकला शिकवणारे शिक्षक बोलवेल. आणि तो तसं बोलवतो. मग तो येतो, तो पण त्याला चांगलं शिकवतो. म्हणजे त्याचं पूर्ण दिनचर्या जी असते, तर वेगवेगळ्या शिक्षकांच्या हाताखाली म्हणा किंवा वेगवेगळ्या वर्कर्सच्या हाताखालून त्याचं माइंड कसं चेंज होईल, त्याला कसा आनंद भेटेल, अशा प्रकारचं राजाचा प्रयत्न असतो त्याच्या मुलाच्या आनंदासाठी आणि तो सर्व प्रयत्न करत असतो. परंतु हा मुलगा काय आनंदितच नसतो. कारण त्याला त्याच्या फ्रेंड्सकडे ज्यावेळेस तो बघत असतो, त्याचे जे शेजारचे फ्रेंड्स वगैरे असतात, त्याच्याकडे बघून त्याला वाईट वाटत असतं. मग तो मुलगा एक दिवस त्याच्या राजाला म्हणजे डॅडीला म्हणतो, राजाला, की मला ना थोडंसं चेंज पाहिजे, वेगळं पाहिजे. मग त्याचे डॅडी म्हणतात, आता तुला तर सगळे प्रयत्न करून तुला आनंदित ठेवायसाठी मी सर्व काही करतोय. तर तो म्हणतो, नाही, मला ना माझ्या फ्रेंड सोबत राहायचे. आणि मग त्याचे वडील म्हणतात, ठीक आहे, तू तर राजाचा मुलगा आहे, तू जा राहा. मग राजाचा मुलगा म्हणतो की नाही, मी तुमचा मुलगा म्हणून ज्यावेळेस जातो, तर त्यावेळेस ते मला मोठा राजाचा मुलगा म्हणून माझ्या संगती वागतात. तर आता मला तसं नाही राहायचं. मला हे राजपुत्राचे कपडे वगैरे नको आहेत. मला हे राजाच्या मेजावरचं जेवण नको आहे. मला तुमचे सिक्युरिटी गार्ड नको आहे. मला एकट्यालाच ह्या लोकांमध्ये जायचं आणि राहायचे. आणि मग मुलाच्या सांगण्यावरून
वडील पण त्याला परमिशन देतात आणि त्याच्यानंतर तो त्या मुलांसंगती जातो आणि राहतो. ज्यावेळेस तो मुलांसोबत राहायला लागतो आणि त्यानंतर मग ते मुलं पण त्याच्यासोबत राहतात आणि ते अशा प्रकारे वाढत जातात आणि वाढत मोठे होत असताना काही मुलं परिस्थितीनुसार चोर बनतात. मग हा राजाचा मुलगा त्याच्या वडिलांकडे विनंती करून त्या चोरांना मदत करतो. कारण त्यांच्या चोराचं जे काही कारण असेल, चोरी करण्याचं जे काही कारण असेल, ते प्रश्न सॉल्व्ह करतो आणि त्याच्यानंतर त्यांना आर्थिक अडचण असेल किंवा जे काही कारण आहे, ज्या काही कारणामुळे ते चोरी करायला लागले, ती चोरी करायचं थांबवण्यासाठी त्यांना तो समजावून सांगतो पहिलं, की चोरी करायची नाही. त्याचे परिणाम सांगतो, दुष्परिणाम वगैरे आणि त्यानंतर त्यांना मदत करतो आणि मग त्या मित्रांना अजून आवडतं, की हा एक नवीन फ्रेंड आलेला असतो. कारण पहिली गोष्ट तर तो त्या मुलांसोबत राहताना राजाचा मुलगा म्हणून राहत नाही. त्यांच्यातलाच एक म्हणून राहत असतो. मग त्यानंतर तो बघतो, की काही मित्र त्याचे आजारी आहेत, कारण त्यांना जेवण व्यवस्थित नसतं, त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय नसते. मग त्यांना ते जेवण देतो. ज्यांना कपडे नाही त्यांना तो कपडे देत असतो. हे सर्व करत असताना त्या मुलांच्या म्हणजे त्या राजाच्या मुलगा जो असतो, प्रिन्स जो असतो, राजकुमार जो असतो, त्याच्या मित्रांना नसतं माहिती, की हा तो राजाचा मुलगा आहे आणि म्हणून ते त्याच्या संगती पण राहताना एक सर्वसामान्य म्हणून राहतो. परंतु काही लोकांना मग जलस होती, की अरे, की हा असं कोण माणूस आला अचानक, की जो की आमच्या मुलांना अ, काय मदत करायला लागला किंवा आपल्याला माहिती आहे, की चांगल्या गोष्टी होत असताना कुठेतरी काही जणांना जलस किंवा वेगळं वाटतं आणि मग त्यानंतर ते डिसाईड करते, की ह्याला आपल्या गावात राहू द्यायचं नाही आणि याला या गावातून काढून टाकायचं. कारण अ, चोऱ्या बंद झाल्यामुळं चोरी बंद झाल्यामुळं कुठेतरी पोलिसांचं पण इन्कम बंद होतं. बरोबर की नाही? अशा गोष्टी घडतात. आजारी न पडल्यामुळं डॉक्टरचं इन्कम बंद होतं. म्हणजे फुकटचे कपडे भेटल्यामुळं व्यापाऱ्यांचं काम बंद होतं. अशा गोष्टी घडून येतात आणि म्हणून ते डिसाईड करते, की नाही याला इथं काय ठेवायचं नाही आणि मग ते त्याला काढून देतात. अशाच प्रकारे आपल्याला माहिती आहे, की 2025 वर्षापूर्वी की नाही सॉरी ज्यावेळेस या सर्व सृष्टीची निर्मिती करण्यात आली आणि त्यावेळेस पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्याद्वारे या सृष्टीची निर्मिती करत असताना स्वतः येशू ख्रिस्त पित्याला म्हणतो, की सर्व सृष्टी निर्माण त्याने ज्यावेळेस शब्दात केली, त्यानंतर ते म्हणतात, की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृढ असा आपण मनुष्य निर्माण करू. आणि मनुष्य जात म्हणजे प्रथम आपले आई-वडील जे आहेत, आदाम आणि हवा ह्यांची निर्मिती करण्यात येते. आणि त्यांच्या निर्मितीनंतर त्यावेळेसही डिसाईड झालेलं असतं, की जर ह्यांच्याकडून पाप झालं, तर त्या पापाच्या कारणामुळं कोण आपला प्राण देईल आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आहे, की येशू ख्रिस्त जो मुलगा आहे, तो यासाठी पुढाकार घेतो. आणि त्यानंतर 2025 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे, की गाईच्या गोठ्यामध्ये येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. कारण उत्पत्तीपासून तर येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंतचे जे काही लोक होऊन गेले, जे काही कुळ झाले, अ, जे काही राजे झाले, जे काही संदेष्टे झाले, या सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या येण्याकडं किंवा येशू ख्रिस्ताच्या पहिल्या जन्माच्या अं, अ, काय म्हणू शकतो आपण घोषणेकडे म्हणा किंवा संदेशाकडे जे वचन सांगण्यात आलेलं आहे किंवा जो काही दृष्टांत दिला होता त्यानुसार की राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू येईल अशा ज्या येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या द्वितीय आगमनाच्या विचारांनी त्यांनी विचार केला आणि खरं तर यशया 53 नुसार ज्या प्रकारे सांगण्यात आलं होतं की तो येईल त्याला ओळखणार नाही. बरोबर की नाही? आपल्या सर्वांना माहिती आहे यशया 53 काय सांगतंय आपण त्यातील 1-2 वचन वाचूया
आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे, कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. आणि अशा प्रकारे जर हे वचन पूर्ण आपण वाचलं यशाया 53, तर यामध्ये येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाबद्दल किंवा त्याच्या अ, येण्याच्या तारणाच्या योजनेसाठी त्याचं जे काही पहिलं आगमन होतं, तर त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आहे. आणि या वचनाकडंच किंवा या वाणीकडंच लोकांनी नजरअंदाज केला. लक्ष न देता त्यांनी जी दुसरी भविष्यवाणी, येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची जी भविष्यवाणी आहे, त्याकडेच ते लक्ष देत बसले. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला, तर त्याला त्यांनी काय केलं नाही, ओळखलं नाही. परंतु योहान 1:1 आपल्याला स्पष्ट करतं, की ज्यावेळेस या पृथ्वीची निर्मिती झाली, म्हणजे ज्यावेळेस प्रारंभ झाला, तो शब्दाने झाला. आपल्याला माहिती आहे, की येशू ख्रिस्ताने या सर्व सृष्टीची निर्मिती केवळ त्याच्या शब्दाने केली. तो शब्द बोलला आणि प्रकाश झाला. त्याच्या शब्दाने सर्व आकाशातील पक्षी, आकाशातील प्राणी, हवा, पाणी आणि जमिनीत रांगणारे सर्व प्रकारचे प्राणी यांची निर्मिती झाली. म्हणजे मनुष्याला हवा असणाऱ्या गोष्टी परमेश्वराने त्याच्या शब्दाने पहिलं निर्माण केल्या. त्यानंतर शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि देवासोबत होता. हे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवन चरित्रातून स्पष्ट होतं. ज्यावेळेस तो या भूतलावर होता 2025 वर्षापूर्वी, तो त्याचं पहाटची वेळ आपल्यापेक्षाही पहाट म्हटलं तरी चालेल. आपण तरी 6:00ला उठतो, परंतु तो त्या अगोदरही उठून येशू ख्रिस्त त्याच्या पित्यासोबत वेळ घालायचा, जेणेकरून दिवसामध्ये त्याला जे काही देवाचं कार्य करायचं आहे, त्या कार्यासाठी तो प्रथम परमेश्वराकडे पवित्र आत्मा मागायचा आणि ते कार्य सिद्धीस जाण्यासाठी सामर्थ्य मागायचा, मोहांवर विजय मिळवण्यासाठी तो सामर्थ्य मागवायचा. आणि अशा प्रकारे वचन सांगतं, की शब्द देहासह होता आणि देव शब्द होतात. तोच प्रारंभी देहासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. जे काही घडलं येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत, मनुष्याच्या निर्मितीपासून तर येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत जे काही घडलं आहे, जे काही होत आहे आणि जे काही होणार आहे, ते सर्व गोष्टी ह्या पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे घडत आहे. आणि अ, त्यामध्ये तिघही मिळून काम करत आहे, जे की त्या तिघांचेही काम करण्यामागं एकच हेतू आहे, तो म्हणजे मनुष्याचं तारण. मनुष्याला सार्वकालिक जीवन भेटावं हेच, जेणेकरून कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्व मनुष्य प्राण्यांवर देवाने जी प्रीती केली आहे ती त्यांना समजावी. शब्द देही झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलता एक पुत्राचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. आणि आपल्याला हेही माहिती आहे, की ज्यावेळेस मरियम येशू ख्रिस्ताची आई ज्यावेळेस गर्भवती झाली, तर येशू ख्रिस्ताचा गर्भ हा आपल्या मनुष्य प्राण्याचा ज्या प्रकारे जन्म होतो त्या प्रकारे नसून, तर एक वेगळ्या पवित्र आत्म्याद्वारे जन्म झालेला आहे. ज्या जन्मामध्ये मनुष्याच्या पापी स्वभावाचं काही कारण येत नाही, तर ते एका पवित्र आत्म्याद्वारे जन्म घेतला आहे. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आला आणि राहिला, तर तो तुमच्या आणि माझ्यासारखा होता. त्याला भूक लागत होती, त्याला तहान लागत होती, त्याला त्रास व्हायचा. त्याला लागल्यानंतर त्याच्याही अंगातनं आपल्याला माहिती आहे, की रक्त बाहेर पडलं. आणि अशा प्रकारे त्याने मनुष्य जातीमध्ये येऊन देवाचं गौरव केला आहे. आणि देवाची प्रीती, जो की मनुष्याला पडलेला प्रश्न आहे, की देव नाही, देव खूप दूर आहे, देव का येत नाही, असे जे प्रश्न होते, तर त्या प्रश्नांचं सोल्युशन त्याने येऊन त्याच्या पहिल्या येण्याद्वारे प्रगट केलं आहे, की नाही, मनुष्यामध्ये देव राहतो. आणि त्या अशा प्रकारे तो मनुष्यामध्ये आला, आपल्या
मानव प्राण्यांमध्ये आला, तो राहिला. भुकेल्यांसाठी तो अन्न बनला, तहानलेल्यांसाठी तो पाणी बनला, अनाथ, विधवा, पोरके ह्यांच्यासाठी तो मदतगार बनला. आणि जे कष्टी होते अशांचे कष्ट त्याने दूर केले. आणि म्हणून आपल्याला हेही माहिती आहे की वचन सांगता हो कष्टी आणि भारकान जन हो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि आपल्याला तो आज बोलवत आहे की तुम्ही सर्वजण मजकडे या. आपण कधी कधी असा विचार करतो की की हे नेमकी कष्ट कशा असतील. तर यामध्ये मानसिक मानसिकरित्या आपल्याला, आपण कोणाला जर आपल्यासोबत काही जर झालं तर आपण त्या पटकन एक आपली आई म्हणा किंवा बहीण आपल्या घरातल्या गोष्टी त्यांना सांगतो. त्याने फक्त आपलं मन हलकं होतं. आपण असं लगेच पटकन बोलतो. परंतु येशू ख्रिस्त आपले पापाचे ओझे सहन करतोय आणि तो म्हणतोय की तुम्ही माझ्याकडे या. आपण आपलं दुःख फक्त आपल्या प्रियजनांना सांगू शकतो, परंतु फ्रीली आपण आपल्याकडून झालेल्या चुका कदाचित सांगू शकत नाही. परंतु देवाने आपल्याला ती संधी दिली आहे किंवा तो आपल्याला बोलवत आहे. आपले जे काही शारीरिक व्याधी असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, आपण कोणत्याही परिस्थितीत जर त्याच्याकडे गेलो तर तो आपल्याला काय करतो? देतो. आणि त्याच्या गौरवाने तो आपल्याला, सामर्थ्याने तो आपल्याला भरवतो. आणि त्याच्या राज्याचं, त्याच्या अनुभव घेण्यासाठी तो आपल्याला स्तोत्र संहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे की तुम्ही मी किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. ज्या प्रकारे तो अ, शारीरिकरित्या या जगात असताना त्याने मनुष्याला आनंद दिला किंवा अनुभव दिला, तोच अनुभव तो आज आपल्याला घ्यायला सांगत आहे. आता आपण या शेवटच्या काळात राहत असताना आपणही ऐकत आहोत. आपणही आपले आई-वडिलांनाही ऐकले, की येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. परंतु आता ह्यावेळेस तो येताना त्याच्या द्वितीय आगमनाने जे की आपण विश्वासणारे स्वतःला सत्य वचनात मुळवलेले असं आपण स्वतःला म्हणतो. आपण स्वतःला सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट म्हणतो आणि त्याचा अर्थ हा आहे की येशू ख्रिस्ताची वाट पाहणारी मंडळी, त्याच्या द्वितीय आगमनाची वाट पाहणारी मंडळी. आपण स्वतःला म्हणत असताना आपला विश्वास डगमगू नये, त्याच्यावरचा विश्वास वाढीस लागण्यासाठी, आपण त्याचा अनुभव घेण्यासाठी आणि त्याने जे अभिवचन दिलं आहे, की तुम्ही माझा अनुभव घेऊन पहा, मी किती चांगला आहे. तर तो अनुभव घेत असताना आपल्याला या नाताळाच्या सीझनमध्ये आपण असताना त्याचं प्रेम, त्याची प्रीती सांगायची आहे. अ, तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, की आपल्या जगामध्ये असे अनेक लोक आहे, की त्यांना खरं तर ख्रिसमसचा अर्थच माहिती नाही. आम्ही ज्यावेळेस अहमदाबादमध्ये होतो, तर त्यावेळेस आमच्या शेजाऱ्यांनी एकाने आम्हाला ज्यावेळेस ख्रिसमस या शब्दाचा म्हणजे ख्रिसमस सीझन ज्यावेळेस होतं, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं, की "आता काय तुमच्या घरी मस्त पार्टी होणार." म्हणजे अ, तर तुम्हाला समजला असेल पार्टी या शब्दाचा अर्थ काय? तर म्हणजे बरेच लोकांना ख्रिसमस म्हटल्यानंतर पार्टी आणि पार्टी म्हटल्यानंतर अं, एकदम स्पष्ट करून सांगायचं तर बिर्याणी आणि मग दारू अशा प्रकारचं, कारण त्यांनी स्वतः तिथं अनुभवलं होतं अहमदाबादमध्ये आम्ही ज्या एरियात राहायचो. आणि त्यांनी सांगितलं होतं, की त्यांच्या एरियामध्ये ख्रिसमस हा अशा प्रकारे साजरा केला जातो, की कॉन्ट्रिब्युशन करतात मोठे असे भरगच्च प्रमाणात जेंट्स असतात, बायका असतात, तरुण लेकरं असतात आणि ते त्यांना बिर्याणीचं जेवण देतात आणि मग बायका, लेकरं एका साईडला राहतात आणि मोठे माणसं दारू वगैरे पिऊन नाच-गाणे करतात. हा वेगळा संदेश खरं तर जगासमोर सैतान आणण्याचा प्रयत्न करत आहे येशू ख्रिस्ताच्या जन्माने. परंतु आपल्याला माहिती आहे, की येशू ख्रिस्ताचा जन्म हा तुमच्या आणि माझ्या तारणासाठी झाला आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माने मनुष्य प्राण्यांमध्ये देवाची उपस्थिती पुन्हा एकदा आली आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माने त्याचं प्रेम, त्याच्या प्रेमावरचा जो डाऊट, जो काही गैरसमज सैतानाने निर्माण केला आहे, तर तो गैरसमज दूर करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे. तर ते आपल्याला सांगणं खूप गरजेचं आहे. असे माहितीने तुम्हाला आमच्यासारखा अनुभव आलाय की नाही किंवा वेगळा काहीतरी अनुभव आला असेल येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल, तर आज आपण निश्चय करूया आणि सांगूया प्रखरपणे. माहीत आहे की दिवसमान वेगळे आहेत, वाईट आहेत. आपण प्रखरपणे बोलू शकत नाही.
काही दिवसापूर्वीची पुण्यातली गोष्ट आहे, 2-3 दिवसापूर्वीची, की कॅरल सिंगिंगला गेल्यानंतर ख्रिस्ती लोकांना मारण्यात आलं आहे. परंतु जर आपण प्रार्थनेपूर्वक जर देवाच्या कार्याला सुरुवात केली, तर त्यामध्ये आपल्याला यश नक्कीच भेटणार आहे. कारण वचन हेही सांगतं, की जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्याच्या नावाची घोषणा जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याचं येणं नाही. तर आपण ह्या ख्रिसमसच्या सीझनमध्ये असताना येशू ख्रिस्ताचं प्रेम, येशू ख्रिस्ताची प्रीती, येशू ख्रिस्ताचं चरित्र, येशू ख्रिस्ताचं या भूतलावरचं येणं हे सांगण्यासाठी आपण एक कारणीभूत ठरावं आणि त्याच्या या प्रेमाचा संदेश, नाताळाचा संदेश म्हणण्याऐवजी प्रेमाचा सण म्हणून आपण इतरांना त्याचं प्रेम सादर करावं आणि त्या करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सर्वांना सहाय्य मदत करावं. हीच ख्रिस्ता चरणी मी प्रार्थना करते आणि देवाच्या नावाला धन्यवाद देते, की त्याने आपल्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. कारण आपल्याला जर कुणी जर काही जर म्हटलं, की "तू थोड्या वेळ तुमचा मुलगा आम्हाला देता का?" तर आपण कदाचित नाही देऊ शकत, बरोबर की नाही? किंवा आपण ठेवू नाही शकत त्यांच्याकडे. आपल्याला लगेच प्रश्न येतो, की व्यवस्थित हे व्यक्ती ठेवेल की नाही? परंतु त्याने आपल्यासाठी, आपण पापी असताना डायरेक्ट तर येशू ख्रिस्ताच्या सॉरी पित्याला माहिती होतं, की येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवर जाण्याने किंवा मनुष्य जातीमध्ये जाण्याने त्याला मरणाला पण सामोरे जावं लागेल आणि ते करण्यासाठी पिता देखील सहाय्य करत होता पुत्राला आणि म्हणून त्या पित्याच्या नावाला धन्यवाद असो, त्या पुत्राच्या नावाला धन्यवाद असो, की त्याने देखील येण्यासाठी, आमच्या तारण्यासाठी तो आला आणि त्याचं गौरव, पित्याचं प्रेम, त्यांच्या एकत्मतेचं प्रेम त्याने आपल्याला दाखवलं आणि हीच त्याची प्रीती, त्याचं समंजसपणा, त्याचा चांगुलपणा आपल्या सदैव हृदयात राहो आणि आपल्याकडून कार्य करून घेऊ परमेश्वरानं, हीच परमेश्वराचरणी विनंती करते आणि या संधीबद्दल देवाचे आणि मंडळीचे तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आमेन. थँक यू.